मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शोभा ही खूपच चिडलेली असते आणि म्हणते की संपतराव तुम्हाला पैशांचा माज आला आहे। त्यावेळी संपतराव म्हणतात तसं काही नाही आहे, पण आपल्यामध्ये आपल्या मुलीला किंवा तुमच्या मुलाला घेऊ नका, हे आपलं पर्सनल बोलणं आहे ना, आपण ते कंटिन्यू करूयात। मग आता शोभा म्हणते मी इथे काय भिकारी आहे का, तुमच्या मुलीचा हात मागायला आले तुमच्याकडे। त्यावेळी संपत म्हणतो मी तसं कुठे म्हणालोय, हे सगळं बाजूला आणि त्याचबरोबर आपली मुलं बाजूला, मी माझ्या मुलीचा हात तुमच्यासारख्या ड्रायव्हर मुलाच्या हातात नाही देऊ शकत, कारण माझी मनू खूप हुशार आहे आणि ती शिकलेली आहे। त्यावेळी तुम्ही तुमच्या कमलाकरचे उपकार विसरलात का? तुमच्याकडे तुमचं पूर्वीचं नाव सुद्धा नव्हतं, तुमचं आडनाव जे आहे ना ते आम्ही तुम्हाला दिलंय। या कमलाकरचे तुमच्यावर किती उपकार आहेत, तुम्ही जेव्हा गरीब होतात ना तेव्हा कमलाकरने तुम्हाला किती मदत केली आहे। मग आता कमलाकर म्हणतो गप्प बस ग शोभा, तरीही ती गप्प बसतच नाही। संपतराव म्हणतात हे बघ, मी शोभा तुमचे त्याबद्दल आभार मानतो आणि त्यासाठी कमलाकरचे मी पाय धुवून पाणी प्यायला तयार आहे, परंतु तू जर असं सतत बोलणार असशील ना की कमलाकरने हे केलं ते केलं आणि आपल्या मुलांना जर मध्ये घेऊन येत असशील तर मला ते चालणार नाही, मी माझी मुलगी तुमच्या घरात देऊ शकत नाही। त्यावेळी आता शोभा ही खूपच चिडते आणि म्हणते हे बघ, तू तुझ्या पैशांचा माज दाखवतोस संपतराव, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आज मी तुला सांगते तुझी मुलगी ज्या घरात जाईल ना ती मुलगी नेहमी रडणार, असं म्हणून आता तो खूपच चिडतो। आता अचानक छातीत दुखू लागतं तेव्हा त्याला खूप त्रास होतो, तो शोभाच्या अंगावर पार धावून जाणार असतो। मग आता सर्वजण त्याला अडवतात, तर वहिनी तू तरी गप्प बस ना ग, असं आता मानसीची आई म्हणते। मग आता शोभा गप्प बसत नाही, मानसीच्या आईने जी ओटी भरलेली असते ती ओटीच आता ती फेकून देते आणि ते कॉईन हातात घेत तो सुद्धा फेकून देते आणि त्या साडीवर पाय ठेवत चला ओ कमलाकर असं म्हणून तेथून निघून जाते। तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं। दुसरीकडे गायत्री सूरजला बाहेर बोलवते आणि म्हणते तुला 50 रुपये मिळालेत ना? सूरज म्हणतो हो। मग आता समोर कोण आले बघ, असं म्हणून आता गायत्री सूरजच्या बायकोला समोर दाखवते। तेव्हा सूरज आता रागातच त्याच्या बायकोला घराबाहेर काढत असतो। तेव्हा त्याची बायको म्हणते प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, स्वतःच्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष करू नका, मी जातच आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तेव्हा तो म्हणतो माझी काळजी घेण्यासाठी माझी वहिनी आहे, तू मला सांगू नकोस, असं म्हणून तो तिला घालवण्याचा तेथून प्रयत्न करतो। मग आता ती लगेच काही पैसे त्याच्या हातात देत म्हणते याच्यासाठी तरी कुणाकडे हात पसरू नका। तेव्हा सूरज लगेच ते पैसे घेतो आणि आपल्या खिशात टाकतो। मग नंतर गायत्री म्हणते बिनबुडाची भांडी बाहेर गेली का रे सूरज? सूरज आता मागे जातो आणि म्हणतो हो गेली गेली, काय सेवा करू वहिनी तुमची? मग आता ती काहीच बोलत नाही। पुढे आता तात्या आणि सुमनला ती म्हणते काय मग, अहो तुम्ही तुमच्या मुलासाठी स्थळ शोधताय का? आता या खटारा प्रेसमध्ये एकच पेपर छापला जातोय, जर तुम्ही अशा मोठ्या घरची सून पाहिली, एखादी मुलगी पाहिली, तर मग मी लाखो पेपर असे छापेल आणि बातमी काय देईल माहिती आहे का? प्रभू देसाई यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न हे मोठ्या श्रीमंत मुलीबरोबर लावून दिलं आणि हुंडाबळीसाठी तिचा छळ केला। तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो, तर सूरज लगेच तेथून जातो। दुसरीकडे संपतराव हे रूममध्ये असतात आणि त्यांच्या बायकोला म्हणतात की तुला माहीत नसेल, तुझी वहिनी फक्त पैशांसाठी आपल्या मनूबरोबर तिच्या मुलाचं लग्न लावायला निघालीस। तेव्हा आता ती म्हणते की तुम्ही तरी जरा शांततेत घ्यायला हवं होतं। तेव्हा ते लगेच आता बाहेर येतात। इकडे आता मानसीच्या मैत्रिणी म्हणतात तुझी फॅमिली खूपच डेंजर आहे ग। तेवढ्यातच आता संपतराव आवाज देतात, तिला बाहेर यावं लागतं, म्हणतात की तुझं ते सर्टिफिकेट मिळालं होतं ना ते पटकन बाहेर घेऊन ये। मानसी लगेच ते सर्टिफिकेट बाहेर घेऊन येते। तेव्हा मी उद्या काचेची फ्रेम घेऊन येतो आणि हे असं समोर लावतो, म्हणजे सर्वांना येणाऱ्या लोकांना समजेल की कशी स्थळं घरात आणायची तुझ्यासाठी। मग आता मानसी काहीच बोलत नाही। तेव्हा ती म्हणते बाबा पण अहो यावर गायत्री मॅमची सही घ्यायची राहिली, मी उद्या जाईला सही घ्यायला, तेव्हा त्या सही देतील का असं ते विचारतात। तेव्हा ती म्हणते हो नक्कीच देतील। मग आता दुसरा दिवस उजाडल्यावर मानसी आणि संपतराव मुंबईला जायला निघतात। त्यावेळी नंदू विचारतो यामध्ये काय आहे साहेब? तेव्हा मानसी ताईसाठी एक गंमत आणायची आहे असं आता संपतराव म्हणतात। काही वेळानंतर मानसी तिच्या मैत्रिणींना म्हणते की
आम्ही आज गाव फिरणार आहोत. तेव्हा मानसी म्हणते, येते मी लवकर संध्याकाळी, चालेल ना? मग आता त्या हो असं म्हणतात. तर निधीबरोबर आम्ही आज अख्खं गाव फिरणार आहोत असं तिच्या मैत्रिणी म्हणतात. नंतर आता ते दोघेही मुंबईला जायला निघतात. तेथे गेल्यानंतर आता मानसी म्हणते, माझं इथेच काम आहे बाबा, मी इथेच उतरते, तुमचं झाल्यावर सांगा, मी येते तिथे. मग आता संपतराव म्हणतात, नाही बाळा, आम्हाला खूप उशीर लागेल, तू तुझी घरी जा. तेव्हा ठीक आहे असं मानसी म्हणते, गाडीतून खाली उतरते आणि प्रभुनिवास या घराजवळ जाते. तेथे गेल्यानंतर आता तिला गायत्रीचं सर्व बोलणं आठवत असतं. त्यानंतर मानसी आता प्रभू देसाई यांच्या घरात जाते. तेथे गेल्यानंतर तात्या हे एक मोठा बॉक्स घेऊन आता घरातून चाललेले असतात. तेव्हा आता मानसी त्यांना लगेच आधार देते आणि ते बॉक्स खाली ठेवण्यासाठी मदत करते. ती विचारते, एवढा जड बॉक्स तुम्ही असा खांद्यावर का घेतला, तुमची मान दुखेल ना याने? मग आता ते म्हणतात, काही नाही, आहे सवय. त्यानंतर आता सुमन देखील तेथे येते, छाया देखील तेथे असते. तर आता त्या दोघीही तिला विचारतात, तू इथे कशासाठी आली आहे? मग आता ती लगेच तिचं सर्टिफिकेट दाखवते आणि यावर गायत्री मॅमची साईन हवी आहे असं म्हणते. मग आता छाया ते सर्टिफिकेट पाहते आणि म्हणते की माझी ताईसुद्धा याच कॉलेजमध्ये शिकत होती, खूप हुशार आहे हां ती, असं म्हणून ती खूप कौतुक करत असते. ती मानसी म्हणते, त्या तर माझ्या इन्स्पिरेशन आहेत असं म्हणून ती सुमनला विचारते, अजून एक लाडू मिळेल का? कारण मी ऑलरेडी 2 लाडू खाल्लेत, पण खूप छान आहेत हां, कसे बनवले बरं? मग आता या लाडवाचं नाव काय आहे माहीत आहे का? तहानभूक लाडू आहेत, म्हणजे याने चांगलं पोट भरतं आणि पोळीच्या आहेत ना, त्यामुळे छानही लागतात. त्यावेळी आता मानसी अगदी आवडीने ते लाडू खात असते. त्यानंतर आता ती दिनकर प्रभूंचा तो फोटो पाहते आणि म्हणते की इथे तुम्ही वृत्तपत्र छापायचे बरोबर ना? मग आता ती सगळा या घरचा इतिहासच सांगते. त्यावेळी आता तात्या विचारतात की तुला सगळं माहिती आहे गं, म्हणजे इतिहासाची खूपच आवड दिसतीये, भास्कर दैनिक वगैरे सगळं काही तुला माहिती आहे? मग आता ती म्हणते, हो, मला या स्वातंत्र्य चळवळीबद्दल पण माहीत आहे, हा सर्व विषय वाचला आहे. त्यावेळी आता मानसी म्हणते, गायत्री मॅम किती मोठ्या घरात राहतात हे मला आत्ता समजलं. मग आता छाया म्हणजे गायत्रीची बहीण हळू आवाजात म्हणते, कसलं काय, पनवती कुठलं सगळंच. मग आता सुमन रागातच तिच्याकडे पाहू लागते. दुसरीकडे संपतराव आता कमलाकरला भेटायला मुंबईला आलेले असतात. ते म्हणतात की शोभा कशी आहे, तिचा राग गेला की नाही? त्यावेळी आता कमलाकर म्हणतात, ते काय रागवणारच, पण तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. मग आता त्या दोघांच्या गमती जमती चालतात. मग आता कमलाकर म्हणतो, संपत, हे बघ, तुझ्या मुलीबद्दलच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असतील, कारण ती खरंच हुशार आहे आणि चुणचुणीत आहे. तर दुसरीकडे तेजस आता गाड्यांच्या शोरूमवर आलेला असतो. त्याचा मित्र तेथे एक काम करत असतो. तर आता तेजस म्हणतो, तुला 2 लाख रुपये देणं एवढंही काही अवघड नाही आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त 2 लाख रुपये दे, मी पुन्हा कधीही तुझ्याकडे मागणार नाही हे पैसे. त्यावेळी आता त्याचा मित्र म्हणतो, अरे खायचं काम आहे का 2 लाख रुपये देणं? हे 100 दिवसांच्या आत तुझी वहिनी कशी आहे जर पैसे नाही दिले तर? मग आता तेजस म्हणतो, मीही तेच बोलतोय तुला की माझी वहिनी कशी आहे तुला माहीत आहे ना? तर आता दुसरीकडे संपतराव हे त्याच शोरूममध्ये आलेले असतात आणि मानसीसाठी एक छान अशी गाडी पाहत असतात. तेव्हा आता तो त्या गाड्यांवरून हात फिरवत असतो. तेवढ्यातच जो शोरूमचा मालक असतो तो तेथे येतो आणि लगेच त्या नोकराला बोलवून म्हणतो की या गाडीवरून फडकं फिरव, कारण या माणसाने हात लावला आहे. कारण संपतराव हे खूप साधेसुधे दिसत असतात, त्यामुळे त्या मालकाला वाटतं की हा कसली गाडी घेणार आहे. मग आता माझ्या मुलीसाठी गाडी घ्यायची आहे असं आता त्या मालकाला संपतराव म्हणतात. तेव्हा आता गाडी घ्यायची आहे, पण कोणती गाडी घ्यायची आहे? तेव्हा महागातली महाग गाडी कोणती आहे? मी ज्या गाडीवर हात ठेवला ना तीच गाडी पाहिजे. किती रुपयाला आहे? मग आता 30 लाख रुपयांची ती गाडी आहे असं आता संपतरावांना तो मालक म्हणतो. त्यावेळी आता लोन किती करणार आणि डाऊन पेमेंट किती भरणार असं मालक सारखं विचारतो. त्यावेळी संपतराव म्हणतात, माझ्याकडे हार्ड कॅश आहे, त्यामुळे मी अशी रोखीवरच गाडी घेणार. तर तो मालक आता तोंडातच बोट घालतो. तर तेजस आता त्या पैशांच्या बॅगकडे पाहतच राहतो.
दुसरीकडे दिनकर प्रभुदेसाई यांच्या फोटोसमोर मला माझा फोटो काढायचा आहे, एक रिक्वेस्ट करू का, मी काढू का फोटो? आणि हे जे प्रिंटिंग मशीन आहे ना त्याच्यासमोर सुद्धा एक फोटो काढायचा आहे, म्हणजे माझ्याकडे आठवण राहता. मानसी विचारते तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. तेव्हा ते मानसीला जेवढे लागतील तेवढे फोटो काढ असं म्हणतात. मग आता मानसी छायाकडे मोबाईल देते आणि या घरातील सर्वांबरोबर सुद्धा माझा एक फोटो काढा ना प्लीज असं म्हणते. त्यानंतर छाया ही लगेच आता गायत्रीच्या ऑफिसचं कार्ड देते. तर आता मानसी सर्वांचा निरोप घेऊन सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन तिथून जायला निघते. तर दुसरीकडे संपतराव म्हणतात उद्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, त्यामुळे ही पांढरी कोरी गाडी मला हवी आहे, मी याच गाडीतून जाणार. तेव्हा ठीक आहे असं तो मालक म्हणतो. तर सकाळी सकाळी गाडी पाठवून द्या नक्की असं संपतराव म्हणतात आणि तेथून जातात. मग आता तेजस म्हणतो बापरे, मुलगी विद्यापीठात पहिली आली तर तिच्यासाठी 30 लाखांची रोख गाडी. आता हा टॅक्स चुकवतच असेल ना, मी याच्याकडूनच 2 लाख रुपये काढणार. मी सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा पंतू आहे, लक्षात ठेवा. मी गायत्री वहिनीच्या तोंडावर 2 लाख रुपये मारणार, कारण त्यांचा हरलेला चेहरा मला पाहायचा आहे असं म्हणून तेजस आता त्याच्या मित्राकडून संपतरावाची सगळी माहिती घेतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तात्यांना खूप त्रास होत असतो. तर गायत्री म्हणते पैसे मिळतील परंतु आभाची फी किंवा तात्यांच्या औषधांसाठीच. मग आता तेजस म्हणतो की औषधंसुद्धा मीच घेऊन येतो आणि आभाची फीसुद्धा भरतो. गायत्री म्हणते मग नाही देत मी पैसे, तुला काय करायचं ते कर. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.